नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? तर मित्रांनो, काल आपल्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं तर आपले जे सर्व देव आहेत हे आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरात इकडे थांबलेले आहेत। तर मित्रांनो, पूर्ण हे डाळूसवारी करून आपले सर्व देव आपल्या महालक्ष्मी मंदिरात थांबून आपल्या बाजारपेठेत मित्रमंडळातल्या पोरांनी आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या इकडे पूर्ण साफसफाई वगैरे केली आहे आणि आज तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। तर चला मित्रांनो, आज आपण तिथे जाऊया। तिथे पूर्ण महाप्रसाद आणि परत आपले देव आता पुढे कुठे जाणार आहेत ते आपल्याला अजून माहित नाही। तर चला आपण हा ब्लॉग आपण कंटिन्यू स्टार्ट करूया, कुठचाही विलंब न लावता आपल्या ह्या नवीन ब्लॉगला आपण चालू करूया। तर चला, आपल्या ह्या देवळात आपले आहे देव राहिलेले आहेत। तर चला आपण आता देवळात जाऊया, महालक्ष्मीच्या मंदिरात। काल आपल्याला जायला भेटलं तर आत्ता जाऊया। तर चलो। टेम्पो काविल ते असते आणू मी आता जात नाही। काल उतरताना बाबी जर बघाल ते इथे आपल्या हे महालक्ष्मीच्या मंदिरात आपले हे सगळे देव राहिलेले आहेत आज। महालक्ष्मी सगळ्यांना तर इथे आता आपल्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि इथे आपले भटजी काका, उदय काका आणि त्यांचे जे सहकारी हे सुद्धा इथे आहेत आणि आपले पूर्ण बाजारपेठ मित्रमंडळातले हे सर्व जे आपले गावकरी आहेत किंवा आपले मित्रमंडळ हे सर्व इथे जेवणासाठी तयारी करतात। तर चला, इथे डाळ शिजते आहे, त्याच्यानंतर एक इकडे पोहे होत आहेत, त्याच्यानंतर भात आहे, डाळ आहे। तर चला आपण बघूया। आग पेटवा चांगले एकदम भारी। आणि इथे बरोबर तुम्ही जर बघाल तर आपल्या बाजारपेठेतील सर्व महिला मंडळ इथे ह्या जेवणाची सोयीला चालू आहे। सर्व घराघरातून सर्वजण आलेत, आपल्या आढाळा वगैरे म्हणजे सर्व जे साहित्य घेऊन आलेत आणि इथे तुम्ही जर बघाल तर इथे सर्वजण ह्या मदतीला आलेले आहेत आणि आमची उषा ते शेंग दाखवतात आणि इथे पोहे सुद्धा आहेत, हे बघा। आणि इथे आता सर्व आपले महिला मंडळ ह्या आपल्या ह्या आई महालक्ष्मीच्या मंदिरात इथे फुगड्या घालतात। तर बघा, आज महालक्ष्मीचं चाळ मारत्या तर देवा असलेले लेकरा बाजारपेठेची आज तुझ्याजवळ तरंगात ठेवलेले मान्य करून घेऊन काही जरी लेकरांच्या हातून चुका प्रत अन्याय घडलेले असतील तर माफ करून लेकरांका पोटवून त्यांच्या धंद्यावराकडे आकाशब्दाकडे रहे राखोलीकडे तू आज राजीव आज तुझी यथास्त्री बसून आज ही कामगिरी त्या लेकराने आपल्या हौशीने ठेवलेली आहे ती मान्य करून पुढे तर तुम्ही जर बघाल तर आपल्या बाजारपेठ मित्रमंडळातल्या सर्व जणांनी आपल्या ह्या देवांना तरंग आणल्या। तरंग म्हणजे ह्या साड्या अतिशय सुंदररित्या जे नेसवण्याचं जे काम चालू आहे ते म्हणजे आपल्या गावातील जे गावकर आहेत, कारण का ही एक प्रकारे सिस्टम प्रकारे ते नेसवायला पाहिजे, एक पद्धत असते आणि तरच ते सुंदर दिसतात। तर आता हे नेसवून झाल्यावर तुम्ही आता बघूया कसे दिसतात ते। हे बघा, हे पूर्ण नेसवून द्यायला अतिशय सुंदर आपले देव दिसतात आणि आता इथे नैवेद्याचं काम जेवण झालेलं आणि आता नैवेद्य दाखवायचं काम इथे चालू आहे आणि आता आपली आरती होणार आहे आपल्या देवळात। तर चला, दायोग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, शिव नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय देव रघुवीर समर्थ। भाविकांना नम्र विनंती आहे
श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे। तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला महालक्ष्मी मंदिराच्या समोर मंडप घातलेला आहे, त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे। सर्वांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। तर इकडे हा मंडप दिसतो आणि इथे आपला हा जेवणाचा कार्यक्रम आहे। तर आता ही पूर्ण जय्यत तयारी झालेली आहे। आता आपला भात तयार झाला आहे, आता जेवण वाढवायला सुरुवात करतोय। डाळ, भाजी, बटाट्याची भाजी, आमचा राजा आता भाजी वाढणार आहे। त्याला भात घ्यावा, त्याला भाजी घ्यावा। जेवण सगळं तयार आहे। काय बोलताय? हा, जेवण सगळं तयार आहे, बसून घ्यावं। चालेल, जेवून व्यवस्थित। तर आता इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि पूर्ण गावातील मंडळी, त्याच्यानंतर बाहेरची आजूबाजूच्या गावातील मंडळी, त्याच्यानंतर ही शाळेची मुलं, आपल्या इकडे प्रगत विद्या मंदिर रामगड यांच्या शाळेची मुलं इथे आलेली आहेत आणि त्याच्यानंतर अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या बाजारपेठ मित्रमंडळाच्या मुलांनी केलेलं आहे आणि अतिशय सुंदररित्या इथे हा कार्यक्रम पार पडतोय। तर चला, इकडे जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तर तुम्ही सुद्धा या। कसा आहे? थांब, भात तरी येऊन दे। वाढ काय म्हणतो? तो बोलता बोल, नंतर वाढतोय भाजी। कोण आनंदिनी पुढे वाढले होय होय। तर आता आपले बरोबर हा महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सर्व देव आता परत ह्या बाहेर निघालेले आहेत, म्हणजे आपल्या डाळस्वरीसाठी तयार झालेले आहेत। आता सर्व देव आता निघणार आणि त्याच्यावर पूर्ण गावकरी मंडळी ह्या देवांबरोबर आता निघणार आहे। तर चला, आता आपले हे देव कुठे कुठे जातात त्यांच्याबरोबर आपल्याला जायचंच आहे, तर चला। या लेकरांनी केलेला मी आज मान्य करून घेऊन पुढे त्यांची असल्या गावाघराच्या रखवालीकडे राज्य जाईल। सांग बाबा समर्थ म्हणतो, आज महालक्ष्मी कालावे गळपाचा नारळ ठेवलेला आहे, मानून घे, चढलं तुला भरून हय आकारडे सैशी पिढे मेळ्या मंडे हय राटीकडे आज राज येऊन पुढे गावाघराच्या दसा असं रक्षण करण्याचं तयार हो। नारळाची सांगड ठेवलेली आहे, मानून घे, चढलं चुकलं भरून घे, कराडे सैशी पिढे मेळ्या मंडे हऱ्या टकडे राज्य येऊन पुढे गावाघराच्या दसऱ्याचं रक्षण करण्याचं तयार हो। तर मित्रांनो, आता ह्या महालक्ष्मीच्या मंदिरातून हे सर्व आपली देवांची स्वारी आहे ही आता निघालेली आहे आणि आता ही देवांची स्वारी पुढची जे आपले जे स्थळ आहेत त्यांच्याकडे जाणार आहेत। तर चला, ह्या डाळसुरेला आपण सुद्धा जाऊया, तर चलो। आता मित्रांनो, आपली जी डाळसोरे आली आहे ती म्हणजे आपल्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं जे रवळनाथाचं मंदिर आहे त्याच्यावरती बरोबर आपले मल्लिकार्जुनचं मंदिर आहे। ह्या मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या इकडे डाळसोरे आलेली आहे आणि हे भव्य दिव्य असे हे आपलं मल्लिकार्जुनचं अतिशय जुनं आणि पुरातन असं मंदिर आहे। तर चला, या मंदिराकडे आता ही डाळसोरे आलेली आहे, तर चलो। कोरणीचे अधिकारी कालाबाई डाळपाची कोरणी घालतो, मानून घे, चढलं तुला भरून घे, हयाकाराडे सैशी पिढे मेळ्या मांडले आज हय राटीकडे पारती पिढे राज्य होऊन पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करण्याचं तयार हो। मानून घे, चढलं तुला भरून घे, हयाकाराडे सैशी पिढे मेळ्या मांडले हय राटीकडे पारती पिढे आज राज्य होऊन पुढे गावाघराच्या तसं असं रक्षण करण्याचं तयार हो। महाराज
आता इकडून आपली डाळसोरी आता पुढे चाललेली आहे. तर हे तुम्ही जर बघाल तर मल्लिकार्जुनचं जुनं आणि पुरातन असं हे मंदिर आपलं आहे. तर चला आता ह्या मंदिराच्या इकडून आता आपण पुढे निघूया आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या इकडे हा जो चाळा आहे तिकडे जाणार आहे. तर चला. मानून घे चढलं तिथलं भरून घेऊन हया कारणे जय शिवले मेळ्या म्हणले रे राटले पार्टी शिवले आज राजून पुढे गावागावाच्या तसं रक्षण करण्याचं तयार आणि आता आपली ह्या देवांची स्वारी आहे ना, ही आता बरोबर आपल्या हा ज्या रामगडचा जो किल्ला आहे ह्या किल्ल्यात एक चाळा आहे आणि त्या चाळ्याच्या इकडे जाणार आणि तिथे भेट देणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर इथे आपल्या ह्या ज्या किल्ल्यात जाताना इथे ढोल वगैरे वाजवला जात नाही. त्याच्यामुळे पूर्ण हे जे ढोल आहेत हे पूर्ण खाली राहतील आणि त्याच्यानंतर आपली ही देवस्वारी आपल्या ह्या किल्ल्यात जाईल आणि तिथे जो चाळा आहे तिथे भेट देईल आणि तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. या गणेश मंदिराच्या इकडे हे आपले जे देव आहे हे भेट देऊन त्याच्यानंतर मग खाली उतरतील. तर चला आपण ह्या देवांबरोबर आपल्या किल्ल्यात जाऊया. तर किल्ल्यात जाता जाता मोठा चढाव आहे. पहिले लोक कसे चढत असतील तर तुम्ही जर बघाल तर हे रोजचं त्यांचं येणं जाणं असेल तर आपण कधीतरी जातो. तर अतिशय आमच्या इकडची ह्या किल्ल्यात जाण्याची जी उंचशी वाट आहे त्या वाटेने आपले सर्व हे गावकर मंडळी या देवांबरोबर आता ह्या किल्ल्यात आले आहेत. आणि हा आहे आपल्या किल्ल्यांचा प्रवेशद्वार. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारापाशी आपण आलो आहोत आणि ह्या प्रवेशद्वारातून आता आपण किल्ल्यात जाणार आहोत. तर चला. ध्रुपचा जाळा जाळपाना आरोग्य ठेवलेलं आहे. मानून घे चढलं चुकलं भरून घे हया करडे सै शिकडे मेळ्या म्हणते रे राटिकडे पारती पिकडे आज राजून पुढे गावागावाच्या दासाचं रक्षण करण्यास तयार होड. आत्ता पण बरोबर आलो ते म्हणजे आपल्या हा रामगड किल्ल्याचा जो बाले किल्ला आतमध्ये आहे त्याच्यामध्ये एक गणपती बाप्पाचं एक सुंदर अशी एक मूर्ती आहे. तर तुम्ही जर इकडे आता येणार आणि हा देव त्यांना भेट देऊन त्याच्यानंतर खाली उतरतील. गणपती बाप्पा मोरया. आत्ता आपली जी देवस्वारी आहे ना ही आता किल्ल्यातून खाली आलेली आहे आणि आता किल्ल्यातून खाली आल्यावर ती आता आमच्या होळीवडीत असलेल्या म्हणजे रामगड होळीवडीत असलेल्या आई भराडी देवीचं मंदिर आहे आणि ह्या भराडी देवीला आता तिथे भेट देतील. तर चला ह्या देवस्वारीबरोबर आपण ह्या भराडी मंदिरात जाऊया.
तर आता आपण बरोबर आलं ते म्हणजे आपल्या रामगड होळीवडीत असलेल्या हे भराडी देवीचं मंदिर आहे आणि इथे आपली ही देवस्वारी येईल आणि ते भेट देईल. तर चला आता बघूया आपण. दे परत पाडता दे परत दे द्यायचा आपण बघत राहायचा ना. अरे खा रे. तर हे आहे आपल्या आई भराडी देवीचं मंदिर गाभारा. राजून पुढे गावागाराचं तसंच रक्षण करण्यास तयार हो. तर आता आपली ही जे देवस्वारी आहे ना ही आता आपल्या आई भराडी देवीच्या मंदिरातून निघून आता पुढे चाललेली आहे आणि पुढे जाताना आता ही इथून रोडने वगैरे न जाता ही शेतातून जाते. तुम्ही जर बघाल ते मेरे असतात. मेरे म्हणजे 2 शेताच्या मध्ये एक छोटीशी बादली असते त्याच्यावरून हे चालतात. तर तुम्ही जर बघताय तर ह्या मेरेवरून हे देवस्वारी आता निघते कारण देवांच्या ज्या वाटा आहेत त्या वाटेनंच हे देव जातात. त्याच्यामुळे बघा हे पूर्ण गावकर मंडळी ह्या देवांबरोबर ही पूर्ण देवस्वारीत सामील झालेले आहे. हे बघा देवचार महाराजा डाळपाचा नारायण ठेवलेला आहे. मानून घे चढला दुखला भरून घे कराडे सळ शिकडे मेळ्या मंडळे हय राटीकडे पार्थिव किडे आज राजीवन पुढे गावागारात असं असं रक्षण करण्याचं तयार फोट सालाबाई डाळपाचा नारळ ठेवलेला आहे. मानून घे चढलं दुखलं भरून घेऊन हय आकाराने सळ शिकडे मेळ्या मंडळे पै पुरवणी हय राटाकडे आज पार्थिव किडे राजीवन पुढे गावागाराच्या तसं असं रक्षण करण्याचं तयार फोट नारळाची सांगड ठेवलेली आहे. मानून घे चढलं दुखलं भरून घे हया कराडे सही शिकलेले मेळ्या मंडळे धैराडीकडे पार्थिव किडे राजून पुढे गावागाराच्या तसं असं रक्षण करण्याचं तयार हो. आता आपल्या देवांची जी स्वारी आहे ही आता पूर्ण ह्या शेतातून येऊन आता इथे बाहेर आलेली आहे आणि आता चला पुढे जाऊया आपण.
ह्या टायमा कोणतो शब्द मोडतलो काय शब्द एकच तुझ्या हाता पाय पडा चांगल्या मग तिथो शब्द तू मोडतलो राहतील ना उद्या राहतो तू तिथे इथे राहते ना इथे तरी माझी परवानगी आहे काही गेलो बंडू बाबू चोंड्या म्हणतात घरी राहलं तरी काही उद्या एका ठिकाणी राहला तरी चला पण आज त्या म्हाताऱ्या माणसाचा तुमका शब्द या मर्यादित दिलेला तो तिने पाळूच मग उद्या राहलं नाही तरी चला हय कर नी थय कर एका ठिकाणी काहीतरी कर हा काय केलं मंगळवारशिवाय जागा नाही रविवारी जाण काय केलं परवा शुक्रवार शनिवारी आहे एका इथे आणि उद्या जाऊन ही जायला आम्ही बघ बिना शब्दात मर्यादेने मान दिलेलो आम्ही माणूस सगळ्यांच्या शब्दात आम्ही एकमेकांच्या मान देतो तर मित्रांनो देवांच्या बोलण्यावरून असं आपल्याला जाणवतंय की बहुतेक आज देव इथे राहणार आहेत म्हणजे आज दुसऱ्या दिवशी ह्या देवांची वस्ती ह्या आपल्या देऊळवाडीत आहे तर बघूया आपण तर मित्रांनो तुम्ही तर बघाल तर आज दुसरा दिवस आपला डाळसरीचा आणि आज देव इथे देऊळवाडीत राहिले आहेत आज तर मित्रांनो आज जसं आम्ही तिथे महाप्रसाद वगैरे केला कार्यक्रम वगैरे केले तसंही आज उद्या इथे महाप्रसाद होईल कार्यक्रम होईल तर चला मित्रांनो आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबूया हाय राहुले हे गुळाची मजा गुळ आणि पाणी त्यात ती कशात नाही चला मग आता आपल्याला मंडप काढूचो हय मंडप घालतले आपल्याला थंय काढूचो तर चला आता हो मंडप काढूचो आहे ना आपलं चला ह्या काय करतो आधी मंडप काढूया नंतर आता बघूया तुम्ही येत असता मग एक मंडप एक टेम्पो अरे ही काय गाडी इली तर मित्रांनो चला की आज देव इथेच राहिलेले आहेत तर आपण हा व्लॉग इथेच थांबूया मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तर चलो बाय बाय